प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही येशू सोबत चालत असताना दुःखी का आहात? येशू आपल्याशी बोलतो आणि आपली प्रार्थना ऐकतो. आपण त्याला हाक मारली की तो उत्तर देतो. मग त्याचा हात धरून चालण्यात काय अडचण आहे? आपण दररोज येशू सोबत चालण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण तो इतका महान देव आहे. त्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तो या विश्वाचा प्रभू आहे. सामान्य लोकांसोबत चालण्यासाठी त्याचे आपल्यावरचे प्रेम किती महान असावे. तो तुमच्याबद्दल इतका काळजीवाहू आणि प्रेमळ आहे हे लक्षात ठेवा आणि प्रभूचे आभार माना. प्रभू दररोज आपल्याशी आपल्या वचनाद्वारे बोलतो. तो आपल्याला बळकटी आणि प्रोत्साहन देतो. आज प्रभू तुम्हाला कोणते वचन सांगतोय असे तुम्हाला वाटतंय का? यशाया अध्याय 58 वचन 9. यामध्ये प्रभूचे वचन असे सांगते, तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. मी हे येशूच्या नावाने सांगतो. तुम्ही हाक माराल आणि प्रभू उत्तर देईल. तुम्ही आक्रोश कराल आणि तो म्हणेल, मुलगी, मुला, मी येथे आहे. कोणती तरी गंभीर परिस्थिती किंवा धोकादायक अवस्था आहे का? आजच हे घडायला हवे, पण मला काय करावे हे कळत नाही. तुम्ही अशा चिंतेत आहात का? त्याला हाका मारा. त्याचं नाव घ्या, येशू. तो तुम्हाला ताबडतोब उत्तर देईल. तो तुमच्या आक्रोशाचा आवाज ऐकेल. तो म्हणेल, मी येथे आहे. जेव्हा येशू या पृथ्वीवर चालत होता तेव्हा एकदा तो येरिको नावाच्या शहरातून गेला. तेथे एक भिकारी होता. त्याचं नाव बार्थिमेउस होते. तो जन्मतः आंधळा होता, म्हणून तो काम करू शकत नव्हता. त्याला फक्त भीक मागूनच आपला उदरनिर्वाह करता येत होता. तो बाजाराच्या रस्त्याच्या कडेला बसला होता, जिथे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. अचानक त्याने तिथे काही गोंधळ ऐकला. जणू काही खूप लोक तिथून चालत होते. म्हणून त्याने विचारले, हे काय आहे? त्यांनी सांगितले, येशू इथून जात आहे. येशूच्या मागे लोकांची मोठी गर्दी होती. त्याने ऐकले की हा गोंधळ येशू तिथून चालत असल्यामुळे आहे. तेव्हा त्याला आठवले, हा तोच येशू आहे का ज्याचा मी शोध घेत होतो? मी ऐकलंय की तो चमत्कार करतो. तो आंधळ्यांना दृष्टी देतो. तो लंगड्यांना चालायला लावतो. तो कुष्ठरोग्यांना बरे करतो. मी त्याच्याबद्दल खूप काही ऐकले आहे. अरे, जर मी या येशूला भेटू शकलो असतो तर माझ्या आयुष्यात नक्कीच एखादा चमत्कार घडला असता. तो असे विचार करत असतानाच येशू त्याच्याजवळून नुकताच पुढे गेला होता. म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली, येशू, दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया कर. त्याने त्याला हाक मारली. आजूबाजूच्या गोंगाटामुळे सुरुवातीला प्रभूला त्याचा आवाज ऐकू आला नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला शांत राहायला आणि बोलू नये असे सांगत होते. ते म्हणाले, येशू घाईत जात आहे. त्याच्याकडे खूप काम आहे. तू फक्त एक आंधळा भिकारी आहेस. शांत बस. पण तो आणखी मोठ्याने ओरडू लागला, येशू, येशू. येशूने त्याने आपले नाव घेतले आणि हाक मारली तेव्हा बायबल सांगते, येशू तिथेच थांबला. तो तिथेच थांबला. त्याच्या आजूबाजूचे लोक आणि शिष्यही त्याच्यासोबत थांबले. त्यांनी त्याला विचारले, प्रभू, तुम्ही का थांबलात? तो म्हणाला, कोणीतरी मला हाक मारलीये. कोणीतरी संकटात आहे. कोणीतरी गरजवंत आहे आणि त्याने मला हाक मारली. मग लोकांनी शोधायला सुरुवात केली की येशूला कोणी हाक मारली होती. तिथून दूर हा आंधळा माणूस धडपडत आणि ओरडत होता, येशू, माझ्यावर दया कर. येशूने त्यांना सांगितलं की त्याला बोलवा. त्याने कधीच असं विचारलं नाही की अरे, तो फक्त एक आंधळा भिकारी आहे. त्याऐवजी त्याने त्याला बोलावले. म्हणून त्यांनी त्याला येशूकडे आणले. मुला, तू मला का हाक मारलीस? तुला माझ्याकडून काय हवे आहे? प्रभू, मला पाहायचे आहे. प्रभूंनी त्याला दृष्टी दिली आणि त्याला आनंदी केले. तू तुझ्या आक्रोशाचा आवाज ऐकेल. तो कधीच कोणालाही तुच्छ लेखणार नाही. तो कधीच म्हणणार नाही, तू ख्रिश्चन नाहीस म्हणून मी तुझ्या आक्रोशाला उत्तर देणार नाही. तू पापी आहेस आणि मी तुझं ऐकू शकत नाही, असं तो कधीच म्हणणार नाही. फक्त तू त्याच्याकडे आक्रोश कर, कृपया माझे पाप क्षमा कर, माफ कर आणि मला बरे कर. तो दया करेल. तुझ्या आक्रोशाचा आवाज ऐकला की तो उत्तर देईल, मी इथे आहे. प्रभूकडे पहा आणि त्याला हाका मारा. येशू, त्याला विचारा, प्रभू, मला मदत कर. आज तुला मदतीची गरज आहे. आज तुला चमत्काराची गरज आहे. या बाबतीत तुला मुक्तीची गरज आहे. तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये, कुटुंबात, सेवेत, व्यवसायात किंवा कामात काही त्रास असू शकतो. त्याला हाका मारा, येशू. अगदी मनातल्या मनातही त्याला विचारा, येशू, मला मदत कर. येशू, माझ्यासाठी एखादा चमत्कार कर. तो तुझ्या आक्रोशाचा आवाज ऐकेल. आज चमत्कार घडेल. तो आजही तुला उत्तर देईल. तू त्याला हाका मारशील का? येशू, मला मदत कर. प्रभू, जो कोणी तुला हाका मारतो आहे त्या मुलाला, मुलीला मदत कर. चमत्कार कर आणि त्यांना आनंदी कर. जे विषयासाठी ते आज मागत आहेत त्यात चमत्कार घडू दे. येशूच्या नावाने आमेन, आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.